नमस्कार शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी महिना या ठिकाणी सुरू होत आहे आणि या महिन्यामध्ये बरेचसे शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड या ठिकाणी करत असतात. तर टोमॅटो पिकाची लागवड करत असताना टोमॅटो पिकाची आपण लागवड पद्धत तसेच बेसल डोस आणि उन्हाळी योग्य टोमॅटोची वाणाची निवड करणे हे अत्यंत गरजेचे असते. या व्हिडिओमध्ये आपण या 2-3 गोष्टीवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम टोमॅटो पिकाची लागवड करत असताना आपल्याला 4 ते 5 फुटाच्या या ठिकाणी बेड पाडून घ्यायचे आहे. बेड पाडल्याच्या नंतर आपल्याला त्या बेडवर बेसल डोसचं नियोजन करणे गरजेचे आहे. या बेसल डोसमध्ये आपल्याला या ठिकाणी सेंद्रिय खताचा या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे. यामध्ये आपण शेणखत किंवा गांडूळ खताचा देखील या ठिकाणी वापर करू शकतो. शेणखताचा जर वापर करत असाल तर आपण या ठिकाणी एकरी 4 ट्रॉली शेणखत ते वापरायचे आहे. हे वापर करत असताना चांगले कुजलेले शेणखताचा या ठिकाणी वापर करणं गरजेचे आहे आणि शेणखतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव नसावा याची काळजी घेऊनच या ठिकाणी शेणखताचा वापर करायचा आहे. तर वापर करत असताना आपण बेड पाडण्या अगोदर शेणखताचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तसेच जर बेड पाडून झाले असेल व आता आपण शेणखत वापरू शकत नसाल तर त्याला उपाय म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खताचा तुम्ही देखील या ठिकाणी वापर करू शकता. गांडूळ खताचा वापर करत असताना एकरी 10 ते 20 बॅग या ठिकाणी तुम्ही गांडूळ खताचा वापर करू शकता, जेणेकरून आपल्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब या ठिकाणी वाढेल. जेणेकरून आपण जे काही सेंद्रिय खत आपण या ठिकाणी आपल्या टोमॅटो पिकाला देणार आहे त्याचा उचल हा चांगल्या प्रकारे या गांडूळ खतामुळे होणार आहे व आपल्या टोमॅटो पिकाला चांगली चकाकी, फळांची साईज ही चांगली होणार आहे. यामुळे आपल्याला होतावेपर्यंत गांडूळ खताचा वापर करायचा आहे बेसल डोसमध्ये. त्यानंतर रासायनिक खताकडे आपण या ठिकाणी येणार आहोत. तर टोमॅटो पिकाला योग्य अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करत असताना आपल्याला या ठिकाणी हा बेसल डोस या ठिकाणी व्यवस्थित आपल्या टोमॅटो पिकाला द्यायचा आहे. त्यामध्ये आपण बेसल डोस देत असताना या ठिकाणी आपण वापर करणार आहोत सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅग याप्रमाणे. त्यासोबत आपण एमओपी पोटॅश वापरणार आहोत एकरी 1 बॅग आणि त्यासोबत आपण 14-35-14 ही 1 बॅग या ठिकाणी वापरणार आहोत. याच्यामध्येच आपण जे टोमॅटो पिकाला नेमॅटोडचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी हा कमी व्हावा यासाठी आपल्याला निंबोळी पेंटचा या ठिकाणी वापर करायचा आहे. निंबोळी पेंटचा तुम्ही एकरी 2 ते 4 बॅग या ठिकाणी वापरू शकतात, जेणेकरून जो टोमॅटो पिकाला नेमॅटोडचा प्रादुर्भाव होत असतो तो या ठिकाणी कमी होईल आणि आपले टोमॅटो पीक या ठिकाणी चांगले येईल. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपल्याला फेरस सल्फेट या ठिकाणी 10 किलो घ्यायचं आहे. तसेच मॅग्नेशियम सल्फेट या ठिकाणी आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला बोरॅक्स घ्यायचं आहे 2 किलो. हे सर्व बेसल डोस एकत्रित मिक्स करून आपल्याला आपल्या बेडवर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या बेडवर मल्चिंग आथरून घ्यायची आहे. मल्चिंग आथरल्याच्या नंतर आपल्याला ड्रीप वाटेल आपल्याला या ठिकाणी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या जे बेडमध्ये जी हानिकारक बुरशी आहे तिला या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपण 1.5 ते 2 फुटावर योग्य वाणाची निवड करून या ठिकाणी आपण टोमॅटो पिकाची लागवड या ठिकाणी करू शकता. तर उन्हाळ्यामध्ये योग्य वाणाची निवड करत असताना आपल्याला या ठिकाणी या 3 वाणाची या ठिकाणी निवड करायची आहे. त्यामध्ये नंबर 1 ला आहे शाहो हे वाण. या वाणाची तुम्ही देखील या ठिकाणी निवड करू शकता. याचा कालावधी 60 ते 65 दिवस आहे. 60 ते 65 दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू होते. तसेच नंबर 2 ला वाण आहे अथर्व आणि नंबर 3 ला वाण आहे विरांग. या तिन्ही पैकी कोणत्याही वाणाची तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या टोमॅटो पिकाची लागवड ही करायची आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.